आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 5 इमारतींची सध्या दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। मार्केटमधील इमारत तर अक्षरशः पडझडीच्या अवस्थेत आहे आणि या इमारतींमधील लोखंडी सळ्या देखील पूर्णपणे गंजल्या असून त्या बाहेर दिसू लागल्यात, त्यामुळे इमारत कोसळण्याची भीती निर्माण झालेली आहे। सविस्तर पाहूयात। महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी एपीएमसी मार्केटला भेट देत पाहणी केली। कांदा बटाटा मार्केट धोकादायक परिस्थितीत आहे। येथील गाळ्यांची दुरावस्था झाल्यानं अनेक वेळा स्लॅब पडून माथाडी कामगार जखमी झालेत। त्यामुळे लवकरात लवकर धोकादायक स्थितीत असलेल्या मार्केटचा पुनर्विकास करणार असल्याचं जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलंय। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट आहे। पुढच्या काळात जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करणार असल्याचं जयकुमार रावल यांनी सांगितलंय। पण 100 दिवसाच्या आत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि आवश्यक असेल ते मंत्री त्यांना घेऊन या संदर्भातले निर्णय घेण्यात येतील आणि याच्यावर अंमलबजावणी देखील आपण व्हाल। मागच्या काळात का उशीर झाले त्यावर न जाता माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती मी चोखपणे पार पाडेल। बाजार समितीचा पुनर्विकास करत असताना टप्प्याटप्प्याने विकास करण्याचा आमचा विचार सुरू आहे। तसंच माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांशी एकत्रितपणे बैठक करून पुनर्विकासाच्या प्रश्नासंदर्भात विचार केला जाणार किंवा संपूर्णपणे इमारतीचा पुनर्विकास केला जाईल, काही ठिकाणी स्थलांतर केलं जाईल, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। राज्य सरकारचे आज मंत्री पणन मंत्री रावल साहेब इथं आले होते, त्यामुळे त्यांच्या समोर बैठक होऊन तो निर्णय होईल आणि कोर्टात आम्ही आमचं म्हणणं मांडू आणि लगेच महिनाभरातच आम्ही ही निर्णय घेऊन पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये पुनर्रचनेच्या बाबतीमध्ये कांदा बटाट्याचा निर्णय होईल। आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई बाजार समितीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते। या बाजारात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार चालतो, त्यामुळे येथे त्याच स्तरावरील सुविधा मिळणं अपेक्षित आहे। 100 दिवसामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रश्न सोडू अशी भूमिका राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आजच्या आढावा बैठकीमध्ये व्यक्त केली आहे। त्यामुळे 100 दिवसामध्ये पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।